छोट्याशा आयुष्यात एक गोष्ट नक्की शिका. स्वप्नात असो वा सत्यात, डोळे लवकर उघडलेले कधीही चांगलं असतं. पुणे पिंपरी चिंचवड येथील चिखलीत इंद्रायणी नदीच्या पूररेषेत बांधलेल्या बंगल्यांवर कारवाईचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत व ते बंगले स्थानिक संस्थेने पाडलीत. अशी घटना पुणे येथे पहिल्यांदाच घडली असे नाही, कारण याआधीही कोंढवा असेल, मोहम्मदवाडी, हडपसर, उंटरी, वाघोली तसेच मोशी या ठिकाणी देखील जे बेकायदेशीर बांधलेले घरे होते, बांधकामे होते, ते स्थानिक प्रशासनाने पाडलेली आहेत. आता प्रश्न असा पडतो की यात दोषी कोण? काही लोक म्हणतील प्रॉपर्टी घेणारी व्यक्ती, तर काही म्हणतील बिल्डर, तर काही म्हणतील स्थानिक प्रशासनाचे अधिकारी. कारण जमिनीचा झोन जर रहिवास नसेल आणि त्या जमिनीवर जर डेव्हलपर्स प्लॉटिंग करत असेल, त्या प्लॉटिंगची मार्केटिंग करत असेल, तर अशावेळी विक्रीसाठी जागा निघेपर्यंत स्थानिक प्रशासनाने अधिकारी गप्प का? येथे हिंदीमधील एक वाक्य आठवते, ते म्हणजे जिस इंसान के लिए पैसा ही सब कुछ होता है वह इंसान किसी का नहीं होता. म्हणूनच असे प्लॉट ज्यावेळी विक्री झाले आणि दस्त नोंदणी झाला, तर असा दस्त नोंदणी करून देणारा दोषी की ज्यांच्या तिजोरीत स्टॅम्पचे पैसे गेलेत ते, असाही प्रश्न सर्वांना पडतो. ही सर्व कारवाई बघून हे कळते की ब्रोकर असेल किंवा डेव्हलपर असेल किंवा स्थानिक प्रशासनाचे अधिकारी किंवा शासन या सर्वांची खिसे तर भरलीत, परंतु खाली झालीत ती केवळ सामान्य माणसांची खिसे. म्हणूनच हे सांगावंसं वाटतं की भूतकाळ कसा पण असू द्या, भविष्यकाळ आपलाच आहे. लढायचं आणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायचं. कारण जो सुशिक्षित आहे, ज्याला व्यवहार कळतो, ज्याच्याकडे पैसा आहे, तो प्रॉपर्टी घेण्यापूर्वी तज्ज्ञ वकील साहेबांचा सल्ला नक्की घेतो असे दिसते. म्हणूनच येथे असे म्हणणे चुकीचे होईल की स्वस्तात प्रॉपर्टी मिळाली किंवा प्रॉपर्टी घेताना मॅनेज केले वगैरे वगैरे. म्हणूनच मी कायद्याचा जाणकार म्हणून सर्वांसाठी सोप्या भाषेत कायद्याचे ज्ञान यूट्यूब असेल, फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल, यावर व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो. कारण आजच्या युगात पुस्तके वाचन कमी व व्हिडिओ बघणे जास्त, हे किती योग्य आहे असा प्रश्न पडतो. आणि म्हणूनच ज्यांच्यासोबत ही घटना घडली त्यांना फक्त एवढंच सांगावंसं वाटतं की हार कर टूट जाना समस्या का हल नहीं है, हम हारे किस वजह से है यह जानना समस्या का हल है.